आज ओल्या हरभऱ्याची भाजी करणार आहे मी। आता हे ओले हरभरे हे धुवून घेतलेत मी। ही 2 वांगी नंतर फोडणीला घालणार आहे मी चिरून। ते 2-3 चमचे सुकं खोबरं घेतले, कढीपत्ता, आलं लसणाचं असं बारीक करून घेतले, हे कांदा वाटीवर, टमाटो, हे सगळं आता मी पहिले हे फोडणीला देऊन घेते, उकळून घ्यायचं। आता पहिले मी दही घेते, याच्यामध्ये दह्यामध्ये धने पावडर, गरम मसाला ते फेटून घेते पहिलं। इतकं दही, जशी भाजी असेल तसं दही घ्यायचं, जास्ती नाही घ्यायचं। हा गरम मसाला, हळद, धन्याची पावडर, लाल तिखट 1 चमचा असं, हे सगळं फेटून घेते मी याच्यामध्ये। थोडं मीठ नंतर टाकायचं आहे फोडणीला, म्हणून थोडंच घ्यायचं याच्यामध्ये। असं मिक्स करून सगळं झाकून ठेवायचं। झालं तर मिक्स करून झाकून ठेवते, नंतर मग पुढचं दाखवते मी। कढई तापली, थोडं तेल ओतते पहिलं, जास्ती नाही आता तेल ओतायचं, थोडंच ओतून। तापू दे, तेल तापले का ओतते मोहरी, जिरं, आलं लसूण, कढीपत्ता, कांदा, टमाटो, हिंग, मीठ 1 चमचा, 2 मिनटं झाकण ठेवते, झाकण काढते, परत झालं कांदा, हळद थोडी, हे सुकं खोबरं घेतलेलं त्याच्यासोबतच परतून घ्यायचं। हे 1 मिनिट परतू दे, कांदा परतला। आता हे हरभरे वाफवून घ्यायचे, वांग नंतर फोडणीवर हे करायचं, घालायचं, कारण का वांग हलका असतं शिजायला, म्हणून थोडं हे शिजवून घ्यायचे पहिले हरभरे। असं ह्याच्यामध्ये पाणी थोडं, शिजू दे, झाकण ठेवते, झाकण काढते, असे वाफवून घ्यायचे पहिले। आता काढून घेते मी दुसऱ्या भांड्यामध्ये आणि फोडणीला देते, मग काढून घेते। आता गॅस मी बंद करते, कढई तापली, आता तेल ओतते, तेच कढईमध्ये मी परत फोडणी देते, तापू दे तेल। आता हे दह्यात सगळे मसाले घातलेले, धनेची पावडर, तूप, आता ही कोथिंबीर, एक काश्मीरी लाल चमचा तिखट, परतू वांगी उभी अशी चिरून घेतलेली 2, परतू दे 2 मिनटं। वांग हलका असतं ना शिजायला, म्हणून नंतर असं फोडणीत घालायचं। झालं आहे वांग, आता परतून आता हे टाकते, हरभरे सगळं करून घेतलेलं,
पाणी गरम ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये. पाणी मी गरम केले ते ओतते. पाणी गरम केले ते ओतते. तुम्हाला किती पातळ हवं, किती घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यात घालू शकता. शिजू दे आता, चांगले उकळी येऊ दे. झाली आता भाजी. कोथिंबीर टाकते वरून. त्याचा छान वास सुटलाय. अशी भारी होती भाजी अगदी. वांग घालून हिरवा हरभरे झाले. आता तुम्हाला किती घट्ट हवी, किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये. जशी मी मापं घेतली, काय काय दही, मसाले, गरम मसाला, तशी मापं घ्या. अशी भाजी तुम्ही करा. शिजले 2 मिनटं, मग काढून घेते, भरून घेते. झाली आता भरून घेते. गॅस बंद करते. गॅस पातेल्यामध्ये भरून घेते. छान मस्त झाली अगदी गरगरीत. भाकरीसोबत, चपातीसोबत अगदी मस्त. भरून घेते अशी मी. आता गरम आहे हातपास. झाली भाजीवाली हरभऱ्याची. मस्त झाली अगदी भारी. एक नंबर आली. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. अशी जशी मापं दाखवली तशीच मापं घाला. छान होईल भाजी.